मी मंत्री महोदयांना हेच सांगेन की आम्ही सगळेच हा विषय सोडवण्यासाठी आपल्या सोबत आहोत, कारण हा विषय जनतेचा आहे. ह्याच्यात प्रॉब्लेम इथेच झाला आहे की कॉम्पिटंट अथॉरिटीवरनं का सगळे चालू झालं, कारण कॉम्पिटंट अथॉरिटी ठरवणार, सक्षम प्राधिकरण ठरवणार, म्हणजे जे आपण आता म्हाडा सांगता आणि जे म्हाडाच असायला पाहिजे की ही बिल्डिंग, ही इमारत मोडकळीस आले की नाही. पण मुंबईमध्ये आपण पाहतोय आजूबाजूला उंच उंच इमारती होत आहेत. SRAच्या पुन्हा आता चांगल्या इमारती व्हायला लागलेल्या आहेत. पण हे सगळं होत असताना ह्या ज्या इमारती आहेत, उपकरप्राप्त इमारती आहेत, त्या तशाच राहतात. आणि मग ह्यांचं देखील ह्या सगळ्या लोकांना वाटतं की आम्हाला पण चांगली घरं मिळावीत, आमचा परिवार वाढलेला आहे, चांगलं क्वालिटी ऑफ लाईफ मिळावी, चांगले फ्लॅट मिळावेत. आणि जिथे NOC मिळाले, सगळे काही म्हाडाकडून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तर स्थगिती आल्यानंतर प्रॉब्लेम पुन्हा एकदा त्या केसवर आलेला आहे. पण ह्याच्यातून एक मध्य मार्ग जो काल पण मी संध्याकाळी सुचवला तो हाच आहे की एक ट्रिगर ठेवायला पाहिजे आपण. एक 30 वर्षाचा ट्रिगर असेल किंवा 60 वर्षाचा, म्हणजे 1965 असेल किंवा 1995चा ट्रिगर ठेवा की ह्याच्या आधीच्या सगळ्या ज्या इमारती आहेत, ह्या इमारतीनं मोडकळीस आल्या असतील किंवा नसतील, तुम्ही एक ट्रिगर ठेवा की तिकडचे जागा मालक पहिले 6 महिने आणि त्यानंतर तिकडचे टेनंट, तर त्यांना पुनर्विकास पाहिजे असेल तर त्यांना पुनर्विकासासाठी म्हाडाकडे त्यांना येता येईल. आणि मग त्यांचे जे विकासक असतील ते जे काही असतील नेमून मग 500 स्क्वेअर फूट, 600 स्क्वेअर फूट जे काही त्यांना पाहिजे ते मिळू शकतील. पण आपल्याला ह्याच्यात मग ही अट काढून टाकायला पाहिजे की जर मोडकळीस आले असतील तर 1965च्या आधीच्या सगळ्या बिल्डिंगी जे असतील त्यांना पुनर्विकास पाहिजे असेल तर जागा मालक 6 महिने आणि टेनंट 6 महिने हे आपण करू शकाल. कारण ह्याच्यावर आपण विचार कराल का, आम्हाला सर्वांना बोलून आपण हे जर करू शकलात तर चांगलं होईल.